पुढे जाऊयात बातमी जळगावातून। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार एकनाथ खडसेंच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। साखर कारखाना सुरू करण्याचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि या प्रकरणी खडसे आणि त्यांची मुलगी शारदा खडसेंविरोधात बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान खडसेंनी सर्व आरोप फेटाळून लावलेत। फसवणूक आणि फॉर्जरीचे सेक्शन्स नुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। तसंच सदर तक्रारदार हे अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्याच्यामध्ये सुमोटो जे अमेंडमेंट सेक्शन लागतात अॅट्रॉसिटीचे ते सुद्धा लागलेले आहेत। त्याच्यामध्ये श्री एकनाथराव खडसे, शारदा एकनाथराव खडसे आणि कर्मचारी असतील तत्कालीन काळातले, ज्या काळामध्ये हा व्यवहार झालेला आहे किंवा ज्या काळामध्ये ही खाडाखोड झालेली आहे, त्यांनी आरोपी म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे। बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे। वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही। मी हा व्यवहार केलेला नाही, केव्हा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही। माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग एकची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे। त्याचा सातबारावर वर्ग एकच आहे आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग एक आहे।